जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेनगावच्या तीर्थक्षेत्रावर दत्त जयंती सोहळ्याची जय्यत तयारी। श्री क्षेत्र शेनगाव, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर या साक्षात दत्तात्रय भगवान यांच्या शयनग्रामी म्हणजेच विश्रांती स्थळी श्री दत्त जयंती उत्सवाची जयंती तयारी येथील ग्रामस्थ भाविकांनी केली आहे। या जयंती सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन येथील दत्त भक्त संयोजक व ग्रामस्थांनी केले आहे। शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी पहाटेपासूनच या उत्सवाला सुरुवात होणार आहे। सकाळी 6:30 ते 7:30 वाजता अभिषेक व महाआरती होणार आहे। सकाळी 10:30 ते दुपारी 2 वेळी भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। श्री अभिजित पांडुरंग साठे राहणार कागल या अन्नदात्यांच्या हा भोजनाचा महाप्रसाद असून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला याचा लाभ होणार आहे। सायंकाळी 4 वाजता अभय निर्लेकर, सुरेश, जितेंद्र, सीमा, विजय कुलकर्णी यांचा भावभक्ती गीताचा भरगच्च कार्यक्रम सादर होणार आहे। श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यानंतर सायंकाळी 5:03 श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे। यानंतर रात्री 7 ते 8 या वेळी आरती व पालखी प्रदक्षिणा होणार आहे। या पार्श्वभूमीवर दत्त भक्त मंडळ, ग्रामस्थ भाविक व ग्रामपंचायत शेनगाव यांच्याकडून या दत्त जयंती उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्राचीन काळापासून वेद उच्चारणाची परंपरा येथे ऋषीमुनींनी जोपासत आणली आहे। सर्व दत्त अवतारी सत्पुरुषांनी या साक्षात भगवान दत्तात्रय यांच्या स्थळाला सहवास केला। उशे टेकावले एकमुखी 6 हाताचे उभे काळे पाषाण मूर्तीच्या स्वरूपात विराजमान झाले आहे। भगवान दत्तात्रयाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात। अशा पवित्र, निसर्गरम्य, अशा अद्वितीय आणि गुणरम्य ठिकाणच्या सुख शांतीच्या या स्थळाचा हा सोहळा म्हणजेच भाविक भक्तांची पर्वणी आहे। नदी येथे उत्तरवाहिनी होते अशा पवित्र शुक्ल तीर्थाच्या या ठिकाणचा हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सुभाष मानेसह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।